नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणेच आपण जो पदार्थ बाहेरून आणून खातो तोच आपला घरी बनवायचा आहे. कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये. नेहमी बाहेर मुलं हट्ट करतात पण आज आपल्या घरीच बनवायचे. आता ह्या ठिकाणी बटाट्यावरची आपल्याला सुरुवातीला साल काढून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी आपण साल पूर्ण काढून घेतलेले. साल काढून झाल्यानंतर आपल्याला हे बटाटे जे आहेत ते पाण्यात टाकून द्यायचे. बटाटे लाल पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेले आहेत. आता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे. अगदी लांबट आकारामध्ये जसं आपण मार्केटमधून आणून खातो त्याच पद्धतीने आपल्याला कट सुद्धा करून घ्यायचे. चार बटाट्यापासून भरपूर असा आपण हा पदार्थ बनवणार आहोत. पूर्ण आपल्याला कट करून सुद्धा झालेले आहेत. आणि एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये आपल्याला हे टाकून त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे थोडंसं मीठ टाकायचं आणि उकळण्यासाठी ठेवायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं आहे. एक 10 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपण वाफवून घेतले. जास्त पण आपल्याला उकडायचं नाही की जे की तुकडे पडले जातील. आता अशा पद्धतीने एखादी चाळणी खाली पातेलं ठेवलेलं आहे त्यावरती आपण हे काढून घेतलेलं आहे. पूर्ण पाणी नितळलेलं आहे आणि 1-2 मिनिट ठेवल्यामुळे अगदी सुके कोरडे झाले आहेत. अगदी छान उकडलेला आहे बटाटा. आता ह्या ठिकाणी एका बाउलमध्ये आपण आणखीन हे काढून घेतलेलं आहे. आता मार्केटमध्ये तर कॉर्नस्टार्च आणि कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरला जातो पण ह्या ठिकाणी आपण फक्त कॉर्नफ्लोअर आणि आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरणार आहोत. त्यामुळे सुद्धा अगदी कुरकुरीतपणा येतो आणि घरच्या साहित्यामध्ये आपण हा पदार्थ बनवू शकतो. कॉर्नस्टार्च नसलं तरी सुद्धा हा पदार्थ अगदी मार्केटसारखाच परफेक्ट बनला जातो. आता ह्या ठिकाणी आपण कॉर्नफ्लोअर थोडंसं टाकून घेतलेलं आहे. दुसऱ्या वाटीमध्ये आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. भरपूर असं तांदळाचं पीठ टाकून आपल्याला कोटिंग करून घ्यायचे. आता पीठ जे आहे आणि जे आपण कॉर्नफ्लोअर घातलेली आहे ती पूर्ण बटाट्याला चांगली लागलेली आहे. दुसऱ्या साईडला आपण आता ह्या ठिकाणी पॅन ठेवला आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल कडकडीत गरम झालं की जे आपण बटाट्याचे काप करून घेतले ते आपल्याला अशा पद्धतीने टाकून गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण हे तळून घेणार आहोत.
अशा पद्धतीनं गोल्डन ब्राऊन आपण तळून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणार आहे आणि खूप आवडीने खातील। नक्की ट्राय करा। किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असलं प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। आणि हे फ्रेंच फ्राईज तुम्हाला कसे वाटले ते सुद्धा कमेंट करून सांगा। आता ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीत आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। सोबत खाण्यासाठी आपण ह्या ठिकाणी सॉस सुद्धा घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। आता सुरुवातीला आपण चाट मसाला टाकलेला, चाट मसाला जे आहे ते आपण पाव चमचा इतका घेतलेला आहे। त्यानंतर आपण तिखट घेतलेले, लाल तिखट जे आहे ते थोडंसं तिखट असल्यामुळे मी मुलांसाठी कमी घेतलेलं आहे। आणि तुम्हाला जर खूप स्पायसी आवडत असेल जास्त टाकलं तरी सुद्धा चालते किंवा धनेपूड टाकलं तरी सुद्धा चालते। थोडंसं काळा मीठ टाका किंवा आपण चाट मसाला टाकल्यामुळे दुसरं काहीच टाकायची गरज नाही ह्या ठिकाणी। आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, सर्व साईडला लागलेलं आहे। अगदी छान कुरकुरीत मार्केट सारखे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत। आता प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊया। आता ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण फ्रेंच फ्राईज काढून घेतलेत, सोबत सॉस सुद्धा घेतले। अगदी कुरकुरीत आपले फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये आपण हे घरी बनवू शकतो। तुम्हाला हे फ्रेंच फ्राईज कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा। थोडाही व्हिडिओ आवडला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।